So here we are. So let us see some V model. Okay, V concept in a V model. V model is nothing but a verification and validation. It means that verification and validation. Okay, verification. Then we have validation. नाव हिअर वी आर. ओके, व्हेरिफिकेशन म्हणजे काय, त्याला दुसरा शब्द आहे डेव्हलपमेंट. आपण त्याला काय म्हणत असतो, डेव्हलपमेंट. ओके, व्हॅलिडेशनला दुसरा शब्द आहे टेस्टिंग. ओके, त्याला आपण म्हणत असतो टेस्टिंग. ओके, नाव हिअर वी आर. नाव व्हॉट आय एम गोइंग टू डू. ओके, सगळ्यात पहिले मी काय करतो, इथे एक आहे ना, तुम्हाला दाखवतो की ही प्रोसेस कशी वर्क होते. ओके, सगळ्यात पहिले आपण काय करायचो, तुम्हाला माहीत आहे इन्फॉर्मेशन गॅदरिंग. सो इन्फॉर्मेशन गॅदरिंग. येस, राईट. दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय करतो, बोला. देन वी गो फॉर डिझाईन अँड कोडिंग. राईट, डिझाईन. देन वी गो फॉर कोडिंग. ओके, देन व्हॉट डू वी डू, देन वी गो फॉर मेंटेनन्स. ओके, दिस इज माय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. इथपर्यंतचा पार्ट माझा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा असतो. ओके, then we go for integration, this kind of a thing. Okay, then from here to here, okay, this is nothing but your testing side. Okay, here we go for what, bola. Unit testing. Unit testing, right. Unit testing, then Integration testing. right, integration testing. हे System व्ही मॉडेल थोडं System कॉम्प्लिकेटेड testing. आहे, पण मी तुला सिम्पल करतो. देन सिस्टीम टेस्टिंग वी हॅव. ओके, बऱ्याच टेस्टिंग आहे, आपण त्याचे परफॉर्म करतो. सिस्टीम टेस्टिंग, देन User acceptance. येस UAT. देन ऑल्सो वी परफॉर्म टेस्ट केस डिझाईन, टेस्ट केस पॅटर्न, टेस्ट प्लॅन, टेस्ट सूट. ओके, टेस्ट प्लॅन, टेस्ट सूट, बरंच आहे याच्यामध्ये. देन वी गो फॉर प्रोग्रेस. ओके, sanitary system, UAT, documentation, everything. Document. So this is known as V model. यालाच आपण काय म्हणत असतो, V model. This looks like a V. Okay, yes, understood, easy. समजलं V model काय. It looks like a structure of V. So first we go for information gathering. Okay, we gather the information, we make a BRS. Okay, business requirement specification. Then we go for SRS, system requirement specification. Okay, then we make a design. In a design we go for LLD. In a design we go for HLD, high level document. Okay, then we go for a coding, then we go for a maintenance. Okay, once we complete the verification, जेव्हा आपलं verification complete होतं, then we go for unit testing, then we go for integration, we go from system testing, UAT, SIT, test plan, test suite, documentation. Okay, so it looks like a shape of V, so that is why we known it as V model. Understood, बोला. याच्यामध्ये काही डाऊट, काही कन्फ्युजन? येस. नो सर, बट सर हे जे व्हॅलिडेशन मध्ये जे आहे ना, म्हणजे जसं लाईक की येस DRS, RFC, Yes, रिग्रेशन टेस्टिंग, तर ते असं पर्टिक्युलर डिवाइड करून समजू येस कोणत्या ॲब्सोल्युटली. ह्याच्यात. ओके, येस येस येस. आता व्हेरिफिकेशन पार्ट आहे, खूप सोपा आहे, ऑलरेडी आपण बराच कव्हर केला होता. व्हॅलिडेशन पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. वी गो फॉर इट. ओके, व्हॅलिडेशन. ओके, ना for a validation, what do we do? Okay, DRC. Okay, document required. Okay, we have RFC. Okay, requirement for a change. Okay, we have DRC, then we have a RFC. Okay, document required झालं, then we have requirement for change. याचा अर्थ काय होतो दोस्तों, रिक्वायरमेंट फॉर चेंज. आपण इथे काय करतो, वन्स वी कम्प्लीट दिस. ओके, आपण डेव्हलपमेंटमध्ये विचारतो की तुम्हाला अजून काही चेंजेस करायचे आहे का. इफ यू वॉन्ट एनिथिंग मेजर चेंजेस, मायनर चेंजेस, वॉट एव्हर. ओके, देन वी गो फॉर अ रिग्रेशन. व्हॉट इज अ रिग्रेशन? रिग्रेशन वी कम्प्लीट ओवरऑल दिस थिंग्स. ओके, देन वी गो फॉर maybe documentation we have. Okay,
डॉक्युमेंटेशन आपण कंप्लीट करत असतो. ओके, देन वी गो फॉर UAT. ओके, युजर ॲक्सेप्टन्स. ओके, विथ युअर कस्टमर. ओके, आपण कस्टमरला आपण दाखवतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. दिस इज हाऊ इट वर्क्स. ओके, देन वी गो फॉर अ सिस्टीम अँड फंक्शन टेस्टिंग. ओके, त्याच्यातले सगळे फंक्शन आणि सगळी सिस्टीम आपण एकदा चेक करतो, वेदर इट इज वर्किंग राईट और वेदर इट इज वर्किंग रॉंग, प्रॉपरली और नॉट. ओके, देन वन्स वी कंप्लीट दिस वी गो फॉर सॅनिटी टेस्टिंग. सॅनिटी टेस्टिंग म्हणजे काय? झिरो लेवल टेस्टिंग. झिरो लेवल टेस्टिंग म्हणजे सगळ्यात पहिली टेस्टिंग सॅनिटी असते. ओके, की जिच्यामध्ये आपण काय करत असतो, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याच्या आपण टेस्ट करत असतो. येस, नाव इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशनमध्ये मी तुम्हाला दाखवतो. ओके, सो आय विल जस्ट रब दिस थिंग्स. ओके, आय विल गो फॉर इंटिग्रेशन. आय विल शो यू हाऊ. ओके, ओके, इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशनला आपण म्हणतो बिल्ड इन्स्टॉलेशन. बिल्ड म्हणजे काय? सॉफ्टवेअर्स. बिल्ड इन्स्टॉलेशन. सो देअर आर 5 to 6 मॉडेल डेव्हलपमेंट. ओके, 5 ते 6 मॉडेल डेव्हलपमेंट करतो आपण याच्यामध्ये. ओके, देन समटाईम देर इज काही ओल्ड प्रोजेक्ट आहे. ओके, ऑलरेडी ओल्ड प्रोजेक्ट असतो त्याच्यामध्ये आपण ॲडिशन करतो. कसली? न्यू प्रोजेक्टची, न्यू डेव्हलपमेंटची. ओके, सो इट इज नोन ॲज इंटिग्रेशन. न्यू प्रोजेक्ट, न्यू डेव्हलपमेंट. ओके, देन वी गो फॉर ओव्हरऑल टेस्टिंग. आपण याची सगळी टेस्ट करतो, ओल्ड प्रोजेक्टची पण, न्यू प्रोजेक्टची पण. ओके, ओव्हरऑल टेस्टिंग. नाव सपोज मी याचं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. ओके, एक ॲप आहे माझ्याकडे पेटीएम नावाचं. ओके, पेटीएममध्ये काय होतं आहे, पेटीएममध्ये सगळ्यात पहिले माझ्याकडे काय होतं, अकाउंट इन्फॉर्मेशन दिसत होती, त्याच्यावरनं पैसे मी ट्रान्सफर करत असतो. बट ही माझं ओल्ड सिस्टीम झालं. बट वॉट आय एम डुईंग, ओके, मी याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली. काय डेव्हलपमेंट केली की मी याच्यामध्ये घेऊन आलो की तुम्ही कार बुक करू शकतात. कार बुक, येस, कार बुक, ट्रॅव्हल बुक, एनिथिंग. सो ही माझी न्यू डेव्हलपमेंट आहे, ही माझी ओल्ड डेव्हलपमेंट आहे. दोघांना मी इंटिग्रेट केलं. इट इज नोन ॲज युअर इंटिग्रेशन. अंडरस्टूड? सो पेटीएम सॉफ्टवेअर हॅव पेमेंट ना, पेमेंट आहे त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही काय करू शकता, यू कॅन बाय थिंग्स, यू कॅन एंटर पेमेंट डिटेल्स. ओके, देन यू गो फॉर UPI. तुम्ही त्याचा ऑर्डर प्लेस करतात. ओके, मी अजून काय करू शकतो, सपोज कस्टमर वॉन्ट्स टू एक्सचेंज, कस्टमरला एक्सचेंज करायचं आहे प्रॉडक्ट, मग त्याच्यासाठी मला काहीतरी सिस्टीम बनवावी लागेल. ओके, मग ही न्यू सिस्टीम मी डेव्हलप केली, हिला ओल्ड सिस्टीममध्ये अटॅच केली, म्हणजे काय केलं मी? इंटिग्रेशन. अंडरस्टूड? बोला येस, नो, येस, येस और नो. येस तुषार, प्रियंका, Yes, sir. ज्योति मॅम, समजतंय? येस सर. ओके, येस सर. नेक्स्ट इम्पॉर्टंट माझ्याकडे टॉपिक आहे, तो आहे सॅनिटी टेस्टिंग. ओके, सॅनिटी टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नीट लक्ष द्या. याच्यावर क्वेश्चन 100% येतील. सॅनिटी टेस्टिंग, रिग्रेशनवर पण क्वेश्चन येतील. ओके, सॅनिटी टेस्टिंग. ओके, सॅनिटी टेस्टिंग व्हॉट? सॅनिटी टेस्टिंग कम्स अंडर व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशनमध्ये आपण याला बघतो. ओके, कोण परफॉर्म करतं? टेस्टर. ओके, याला म्हणतो आपण झिरो लेवल टेस्टिंग. म्हणजे काय? सगळ्यात पहिली टेस्टिंग आपण तेच करतो, चेक करतो की फंक्शन्स करताय का बरोबर. ओके, देन वी हॅव अ बेसिक फंक्शनॅलिटी चेक करत असतो. ओके, सो क्रिटिकल जे एरर्स आहेत ना, जे खूप क्रिटिकल एरर आहे की एकदम फंक्शनॅलिटी वर्क करत नाही, ओके बटनवर दाबल्यावर कॅन्सल होतं आहे, कॅन्सलवर दाबल्यावर ओके होतं आहे. ओके, सो हे एरर्स आपण इथे चेक करत असतो. ओके, नाव सो आफ्टर बिल्ड अँड इन्स्टॉलेशन फर्स्ट टेस्ट बिल्ड. आता आपण इंटिग्रेशन बघितलं होतं ना, इंटिग्रेशन नंतरची सगळ्यात पहिली टेस्टिंग असते सॅनिटी टेस्टिंग. येस, अंडरस्टूड? येस, नो? क्रिटिकल एरर, याच्यामध्ये एक काय शब्द दिला आहे? क्रिटिकल एरर. क्रिटिकल एरर काय असतो माहिती का? क्रिटिकल एरर म्हणजे आय विल टेल यू हिअर. ओके, सपोज एक पेज आहे. ओके, इथे मिळेल मनी ट्रान्सफर, हे एक बटन आहे, मनी ट्रान्सफर करतो आहे. ओके,
मी ते क्लिक केलं. ओके, आय एंटर अमाऊंट 5000, बँक डिटेल्स दिल्या सगळ्या. ओके, देन आय क्लिक ओके. ओके बटनवर क्लिक केलं आणि काय झालं, हे ॲप डायरेक्ट क्लोज होऊन गेलं, बंद होऊन गेलं. येस, यालाच आपण म्हणतो क्रिटिकल एरर. ओके, सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण काय परफॉर्म करतो 0 लेवल टेस्टिंगमध्ये. इट इज ऑल्सो नोन ॲज सॅनिटी टेस्टिंग. अंडरस्टूड? येस, नो? येस सर. ओके, Yes, sir. ग्रेट. नाव देन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जे इम्पॉर्टंट आहे ना ते मी तुम्हाला रिव्हिजनमध्ये घेतो आहे, UAT. ओके, UAT, युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. ओके, सो इन UAT, ओके, जेव्हा आपण हे एरर्स काढतो ना, ओके, फंक्शनॅलिटी काढतो ना, देन वी गो फॉर UAT. ओके, सो दिस टेस्टिंग्स इन UAT product get delay in a user environment. Okay, so we also check the functionality, design. ओके, आणि रिक्वायरमेंट मॅच. ओके, म्हणजे काय, बिझनेसला काय हवं होतं, रिक्वायरमेंट, युजरची काय रिक्वायरमेंट आहे आणि मी काय डेव्हलप केलं आहे. दिस इज नथिंग बाय माय UAT. येस, सो वेन युजर व्हॅलिडेट इट्स करेक्ट. ओके, वी गो फॉर, युजरला आपण दाखवतो की आपण हे टेस्ट केलं आहे. ओके, देन वी गो फॉर व्हॅलिडेट झाल्यावर वी गो फॉर प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे काय, ते ॲप आपण काय करतो, रिलीज करतो. अंडरस्टूड? येस. येस. UAT मध्ये कोण इन्व्हॉल्व असतं, टेस्टर प्लस युजर, बोथ आर इन्व्हॉल्व इन UAT. SIT मध्ये कोण इन्व्हॉल्व असतं, SIT मध्ये फक्त टेस्टर असतो. राईट, इझी. येस. नाव नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, आपल्याकडे जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे नेक्स्ट, तो आहे DRE. ओके, याच्यावर क्वेश्चन येणार आहे. DRE म्हणजे काय, डिफेक्ट रिमूव्हल एफिशियन्सी. सो वी हॅव 4 phases. ओके, सो फर्स्ट इज DIT. तुमच्या नोट्समध्ये सगळं डिटेल्समध्ये आहे. सो डेव्हलपमेंट इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके, याच्यामध्ये हा कोण करतं, डेव्हलपर करतो, कारण नावातच आहे डेव्हलपमेंट इंटिग्रेशन, डेव्हलपर. ओके, देन वी गो फॉर, याच्यानंतर आपण कुठे जातो, SIT. ओके, जिथे आपण टेस्टिंगवाले काम करतात, SIT. ओके, सिस्टीम इंटिग्रेशन टेस्टिंग कोण करतं, टेस्टर्स करतात. आपण जातो याच्यानंतर UAT मध्ये. UAT मध्ये कोण असतं, कस्टमर प्लस टेस्टर दोघे असतात. आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर आपण आपलं सॉफ्टवेअर काय करतो, रिलीज करतो. म्हणजे काय, प्रोडक्शनमध्ये त्याला पाठवतो, म्हणजे त्याला लॉन्च करतो. ओके, नाव so the defect removal efficiency is a process of calculating at which level tester did testing. टेस्टरने कोणकोणत्या लेवलला टेस्टिंग केली आहे. ओके, याला आपण काय म्हणत असतो, DRE म्हणत असतो. DRE कॅल्क्युलेट करण्याचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. ओके, सो DRE कसं, तर DRE मध्ये 2 फेज आहे. DRE मध्ये पहिली फेज कोणती माझी, टेस्टरला काही डिफेक्ट मिळाले ते डिफेक्ट. ओके, आणि कस्टमरलाच काही डिफेक्ट सापडत आहे. ओके, का UAT करताना काही डिफेक्ट मिळाले. ओके, टेस्टरला मिळाले 10 डिफेक्ट, UAT 10 एरर्स. ओके, UATला 10 एरर मिळाले, टोटल झाले 20 डिफेक्ट माझ्याकडे तयार झाले. येस, समजलं? येस. 20 डिफेक्ट झाले आहे. ओके, मी तुम्हाला परत एकदा हे क्लीन करून एक्सप्लेन करतो. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल, ओके, टेस्टरला मिळाले 90 डिफेक्ट ना, 90 डिफेक्ट त्याने फाइंड आउट केले एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये. UAT जे आहे, UAT टीमने 10 डिफेक्ट फाइंड आउट केले. ओके, नाव टोटल किती झाले आपण चेक करूया. ओके, सो हाऊ टू कॅल्क्युलेट DRE. DRE इज इक्वल्स टू ऑलवेज A upon A plus B. It means that A is 90, A upon B 90 plus 10. Okay, it means that 90 upon 100. 90 upon 100, it means that 0.9. DRE किती आला, 0.9 आला. Okay, now here I am writing one more thing. If your DRE is in between 0.8 to 1, याच्यामध्ये DRE तुम्हाला आला, इट मीन्स गुड टेस्टिंग, तुम्ही चांगली टेस्टिंग केलेली आहे. ओके, तुमचा DRE 0.5 ओके टू 0.8 मधला आला.
ओके, तुम्ही ॲव्हरेज टेस्टिंग केली आहे, साधी टेस्टिंग तुम्ही केली आहे, तुमचा DRE 0.5च्या खाली आला. ओके, तुम्ही बिलो बिलो ॲव्हरेज म्हणजे काय, तुम्ही पुअर टेस्टिंग केली असं म्हणता येईल. अंडरस्टूड? हे इंटरव्ह्यूमध्ये हे विचारतात. येस, बोला, काही डाऊट? नो सर. Great. Now, next topic is the regression testing. I will write here regression. Regression पण मुलांना कळत नव्हतं. ओके, रिग्रेशन काय असतं तर खूप सोपं आहे बघा. रिग्रेशन काय आहे? रिग्रेशन टेस्टिंग. ओके, जसं सॅनिटी टेस्टिंग आहे, सॅनिटी टेस्टिंगचा सब टाईप आहे. ओके, सो टेस्टिंगच्या आपल्याकडे इट इज अ सब टाईप ऑफ सॅनिटी. ओके, सब सेट ऑफ सॅनिटी. आता रिग्रेशन आपल्याकडे 4 एन्व्हायरमेंट आहे टेस्टिंगचे, बरोबर. सगळ्यात पहिले असतो DIT नंतर वी गो फॉर SIT. DIT म्हणजे कोण? डेव्हलपर, राईट? डेव्हलपर व्हाईट बॉक्सवाले. देन हिअर वी आर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ओके, देन SIT नंतर गेल्यानंतर तो जातो आपल्याकडे UAT कडे. UAT म्हणजे कोण? कस्टमर प्लस टेस्टर, दोन्ही बसतात आणि चेक करतात की ॲप्लिकेशन is developed properly or not, application has been tested properly or not. आणि UAT ने कंप्लीट केल्यानंतर आपण प्रोडक्शनमध्ये जातो. प्रोडक्शन म्हणजे रिलीज करतो ॲप्लिकेशन, म्हणजे लॉन्च करतो, वन अँड ऑल. ओके, सो हिअर वी आर. ओके, सो ही जी रिग्रेशन टेस्ट आहे ना, रिग्रेशन ही कुठे होत असते? इन बिटवीन SIT अँड UAT. रिग्रेशन. ओके, UAT अँड प्रोडक्शनमध्ये काय होत असते? वी ऑल्सो गो फॉर रिग्रेशन. व्हॉट इज रिग्रेशन? आता रिग्रेशन होतं, पण काय होतं नेमकं तेच सांगतो. ओके, सो वेन टेस्टेड कम्प्लीट सिस्टीम इंटिग्रेशन टेस्टिंग, जो आपण SIT कम्प्लीट करतो, ही अगेन चेक द बेसिक फंक्शनॅलिटी. वेन वी कम्प्लीट ऑल टेस्टिंग वी चेक इट अगेन. आपण त्याला परत एकदा सगळं फंक्शनॅलिटी चेक करतो. कशात? SIT मध्ये. ओके, आफ्टर कम्प्लिशन ऑफ UAT, जेव्हा आपण UAT मध्ये कम्प्लीट करतो या सगळ्या टेस्टिंग, वी अगेन चेक इट. देन अगेन वी चेक बेसिक फंक्शनॅलिटीज. त्याच्या फंक्शनॅलिटी बेसिक गोष्टी परत एकदा चेक करतो. ओके, सो दिस बेसिक फंक्शनॅलिटी टेस्टिंग इज नोन ॲज युअर रिग्रेशन टेस्टिंग. अंडरस्टूड? बोला, समजलं? येस, नो? येस सर. ग्रेट. खूप सोपं आहे, काहीच त्याच्यामध्ये कठीण नाही आहे. ओके, तुम्हाला ह्या गोष्टी लगेच समजून जातील. ओके, जस्ट रीड ॲज अ स्टोरी. याला कशासारखं रीड करा? याला स्टोरीसारखं रीड करा. येस, सो याला असं काही कठीण बघू नका की फार कठीण डॉक्युमेंट सरांनी पाठवलं आहे की याला कसं आता पाठ करायचं रोज, असं नका करू. रीड लाईक अ स्टोरी. एक तुम्ही स्टोरी वाचताय, काय रिअल लाईफ एक्झाम्पल बघा. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन अंडरस्टूड दिस थिंग्स. ओके, नाव next let's us focus on some okay, we have integration बघितलं. इंटिग्रेशन, फ्रंट एंड इंटिग्रेशन, बॅक एंड इंटिग्रेशन, we have also seen that. okay, then इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये अजून आपल्याकडे काय कोणते आहे? जस्ट अ मिनिट. सर, डिफरन्स बिटवीन समजवता काय की यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये रिग्रेशन अँड रिटेस्टिंगमध्ये? येस, बिलकुल. तुम्हाला रिग्रेशन आणि रिटेस्टिंग मी हा पण सांगतो. ओके, ना त्याच्याआधी आपण काय करूया, एक छोटासा एक टॉपिक आहे स्मोक टेस्टिंगचा. ओके, आपण तो कव्हर करून घ्या. ठीक आहे, ना हिअर वी आर. स्मोक टेस्टिंग. व्हॉट इज मीन बाय स्मोक टेस्टिंग? ओके, याच्यात कोण इन्व्हॉल्व असतो आधी मी तो सांगतो. याच्यामध्ये असतो एंड डेव्हलपर. म्हणजे काय? बॅक एंड डेव्हलपर, सॉरी बॅक एंड लिहायचं तुम्हाला इथे. म्हणजे काय, जो आपण सिस्टीम तयार करतो ना, तो इन्व्हॉल्व असतो याच्यामध्ये. इट इज अ ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ सॅनिटी टेस्टिंग. ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ सॅनिटी टेस्टिंग. ओके, देन स्मोक टेस्टिंग म्हणजे काय? खूप सोपं आहे. स्मोक टेस्टिंग म्हणजे काय? सॅनिटी टेस्टिंग करतो ना आपण. ओके, त्याच्यामध्येच आपण जेव्हा ट्रबल शूट करतो, म्हणजे काय एरर्स आहे त्यांना सॉल्व करतो, त्यालाच आपण स्मोक टेस्टिंग असं म्हणत असतो. ओके, सो स्मोक टेस्टिंग इज नथिंग बट सॅनिटी टेस्टिंग प्लस ट्रबल शूटिंग.
यस, अंडरस्टूड, इझी, समजलं. येस सर. बघा, स्मोक टेस्टिंग काही खूप असं वेगळं नाही आहे. ओके, स्मोक टेस्टिंगमध्ये आपण हा बॅक अँड डेव्हलपर जो असतो तो हा परफॉर्म करतो. इट इज ऑल्सो नोन ॲज अ ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ युअर सॅनिटी टेस्टिंग. स्मोक टेस्टिंग इज नथिंग बट युअर सॅनिटी टेस्टिंग प्लस युअर एरर सॉल्विंग थिंग्स. ओके, नाव तुषार, तुमचा क्वेश्चन काय होता? सर डिफरन्स बिटवीन रिग्रेशन अँड रिटेस्टिंग. ओके, सी, रिग्रेशन आणि रिटेस्टिंग काय असतं मी तुम्हाला सांगतो. ओके, नाव हिअर यू आर, क्लिअर करतो. ओके, रिग्रेशन वर्सेस रिटेस्टिंग हा पण छान इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो, बरेच लोक विचारता याला. ठीक आहे ना, मी याला डिफरन्स सारखं लिहितो. ओके, डिफरन्स सारखं याला लिहितो म्हणजे तुम्हाला ते कळून येईल. नाव, सो रिग्रेशन टेस्टिंग इज अ परफॉर्म फॉर पास्ट टेस्ट केसेस. ओके, तुम्ही ऑलरेडी एक टेस्ट केस केली असते ना, त्याच्यामध्ये ज्या टेस्ट केसेस पास झाल्या असतात त्याच्यावर आपण रिग्रेशन करतो. ओके, ऑन पास टेस्ट केसेस, राईट? यस, नो, बोला. येस सर. नो. येस. रिटेस्टिंग कोणावर करतो? ऑन फेल टेस्ट केसेस. ज्या टेस्ट केसेस फेल असतात ना, फेल गेलाय ना आपल्याकडे टेस्ट रिपोर्ट लिहिताना पास फेल लिहितो आपण. ऑन फेल टेस्ट केसेस. अंडरस्टूड? पहिला पॉईंट समजला? बोला. येस सर. नाव, रिग्रेशन टेस्टिंग चेक फॉर अनएक्सपेक्टेड साईड इफेक्ट. ओके, अनएक्सपेक्टेड गोष्टी ज्या असतात ना याच्यामध्ये त्या आपण चेक करत असतो. व्हाईल अनएक्सपेक्टेड साईड इफेक्ट म्हणजे काय? म्हणजे सपोज तुम्ही एखादं पेमेंट करता आहे, पेमेंट करताना तुम्ही क्लिक केलं आहे आणि तुम्ही साईड इफेक्ट झाला की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डेबिट झाले नाही किंवा मेसेज आला नाही किंवा दुसऱ्याला कुठे पेमेंट चालले गेले, हे सगळे जे साईड इफेक्ट होत आहे ना, हे सगळे आपण रिग्रेशनमध्ये टेस्ट करतो. वाईल रिटेस्टिंग मेक शुअर दॅट ओरिजिनल फॉल्ट जो असतो ना हा करेक्ट झाला पाहिजे. ओके, ओरिजिनल जी चुकीची टेस्टिंग झाली ना ते करेक्ट करतो किंवा चुकीच्या जे गोष्टी आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण त्या करेक्ट करतो. रिग्रेशन टेस्टिंग डझंट इन्क्लूड डिफेक्ट व्हेरिफिकेशन. ओके, याच्यामध्ये आपण ना डिफेक्ट सॉल्व करत नाही. ओके, वाईल इन रिटेस्टिंग आपण याच्यामध्ये डिफेक्ट सॉल्व करतो, म्हणजे जो एरर आला ना तो सॉल्व करतो. याच्यामध्ये एररच नाही आहे का, कारण हे पास्ट टेस्ट केसेसवर आपण परफॉर्म करतो याला. अंडरस्टूड? येस. येस. नाव, रिग्रेशन टेस्टिंगचं आपल्याला ऑटोमेशन करता येतं. ऑटोमेशन म्हणजे ऑटोमॅटिक त्याला परफॉर्म करता येतं. यांना करता येत नाही, कारण फेल गेल्या आहेत. बरोबर? ओके. रिटेस्टिंग म्हणजे काय? रिटेस्टिंग म्हणजे टू चेक द फेल टेस्ट केसेस. फेल टेस्ट केसेसला चेक करायचं, याला रिटेस्टिंग म्हणतो. आणि रिग्रेशन म्हणजे काय? पास्ट टेस्ट केसेसला परत एकदा चेक करायचं आहे. अंडरस्टूड? ओके सर. समजलं? इझी? येस सर. ओके, ग्रेट. ते सर थेअरी वाचून वाचून समजत नाही, पण असं डायरेक्टली आता कॅच झालं ना डोक्यात, तर मग Right. ते आपल्याला बोलता येतं. बरोबर. बघा, हा क्वेश्चन काय म्हणणार, रिग्रेशन. आपण सगळ्यात पहिला तुम्ही टेस्टर आहात, बरोबर. मी माझं एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलं, तुम्हाला दिलं की तुषार याची टेस्टिंग करा. तुम्ही टेस्टिंग केली. ओके, आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही मला रिपोर्ट पाठवला की सर टेस्ट केला आहे, 20 डिफेक्ट काढले, 20 पैकी 15 पास गेले, 5 फेल गेले. ओके, मग मी तुम्हाला सांगेल की याचं काय करा, रिग्रेशन करा. रिग्रेशन करा म्हणजे काय? चेक अगेन. जे पास्ट टेस्ट केस आहे त्यांना काय करा, परत एकदा चेक करा, म्हणजे रिग्रेशन करा. मी तुम्हाला सांगेल रिटेस्ट करा तुषार, म्हणजे काय, जे फेल टेस्ट केस आहे त्यांना परत एकदा काय करा, चेक करा. अंडरस्टूड? येस, नो, बोला. येस सर. ओके, ग्रेट. ना सी, बघा, इंटिग्रेशन टेस्टिंगचं आपण बघितलं होतं ना. इंटिग्रेशन टेस्टिंग मी तुम्हाला परत एकदा इंटिग्रेशन टेस्टिंग एक्सप्लेन करतो. इंटिग्रेशन टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. इंटिग्रेशन मग आपण त्याचा सॅनिटी करत असतो. ओके, नाव हिअर वी आर. ओके, इंटिग्रेशन.
इंटिग्रेशनमध्ये 2 टाईप्स पडतात. ओके, वी हॅव फ्रंट एंड इंटिग्रेशन, म्हणजे आपण सगळ्या फंक्शनॅलिटी चेक करत असतो पुढची. ओके, होम पेज, स्क्रीन, त्याचं जे टोटल फंक्शनॅलिटी आहे आपल्या बिल्डची, सॉफ्टवेअरची, दॅट वन. ओके, इन दिस थिंग्स वी चेक बॅकएंड. ओके, आणि त्याचा बॅकएंड पण असतो. ओके, याला आपण काय म्हणत असतो, फंक्शन्स पण म्हणत असतो. ओके, फंक्शनॅलिटी आपण चेक करतोय ना ॲपची. ओके, आणि आपण याला काय म्हणत असतो, याला जॉईन फंक्शन म्हणत असतो बॅकएंडला. ओके, म्हणजे आपण बॅकएंडमध्ये जर डेटाबेस बघतो, डेटाबेसमध्ये आपण टेबल्स बघतो, सगळ्या गोष्टी. ओके, नाव इंटिग्रेशन टेस्टिंगच्या 3 गोष्टी असतात. कोणता, टॉप डाऊन असतो अप्रोच, म्हणजे की आपण सुरुवातीला परत एकदा चेक करतो. ओके, वी ऑल्सो चेक फॉर बॉटम अप, म्हणजे काय आपण डेटाबेसपासून सगळ्या गोष्टी परत एकदा चेक करतो. बाय डिरेक्शनल म्हणजे काय, वी चेक एव्हरीथिंग. ओके, बाय डिरेक्शनल म्हणजे आपण दोन्ही वापरून एकदा चेक करत असतो, बाय डिरेक्शनल. आणि या तिन्ही गोष्टी कोण चेक करतं, डेव्हलपर चेक करतो. कोण चेक करतं, डेव्हलपर. अंडरस्टूड? येस, नो? येस सर. बोला. राईट. नाव फंक्शनॅलिटी टेस्टिंग. ओके, आपण बघितलं होतं फंक्शनल टेस्टिंग, नॉन फंक्शनल टेस्टिंग. त्याच्यामधला इम्पॉर्टंट टॉपिक होता आपल्याकडे फंक्शनॅलिटी टेस्टिंग. ओके, फंक्शनॅलिटी टेस्टिंगमध्ये व्हॉट डू वी चेक, वी चेक ऑल द फंक्शन्स ऑफ युअर थिंग्स. ओके, मी इथे लिहितो वाटल्यास तुमच्यासाठी. नाव फंक्शनल टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. फंक्शनल टेस्टिंगमध्ये आपण काय करतो, सो चेक कम्प्लीटनेस अँड करेक्टनेस. ओके, वेदर तुमचे फंक्शन्स, वेदर दे आर परफेक्टली वर्किंग ऑर नॉट, वेदर दे आर परफॉर्मिंग युअर सर्टन आउटपुट ऑर नॉट. ओके, करेक्शन्स. ओके, देन वी गो फॉर प्रोसेस ऑफ चेकिंग इंटरनल फंक्शनॅलिटी. ओके, इंटरनल फंक्शनॅलिटी म्हणजे काय, मला बुक करायचे आहे ट्रॅव्हल्स. ओके, ट्रॅव्हल्स बुक करायचे आहे. सो तुम्ही त्या पेजमध्ये जातात, तिथे सीट बुक करतात, पेमेंट करतात, मग तुम्हाला नोटिफिकेशन येतं. ओके, सो दिस इज इंटरनल फंक्शनॅलिटी. ओके, so once we complete this internal functionality, okay, it includes, okay, एक्सटर्नल फंक्शनॅलिटी. ते आपण नॉन फंक्शनलमध्ये येतील. एक्सटर्नल म्हणजे काय, वेदर इट सपोर्ट द क्रोम ब्राउझर, वेदर इट सपोर्ट द फायरफॉक्स ब्राउझर, वेदर इट सपोर्ट बाय लँग्वेज, वेदर इट सपोर्ट डिफरंट काइंड ऑफ मोबाईल व्हर्जन ऑर नॉट. येस, अंडरस्टूड? इन इंटरनल फंक्शनॅलिटी आपण काय चेक करतो, सगळ्यात पहिला आपण चेक करतो बिहेवियरल. ओके, बिहेवियरल कव्हरेजमध्ये म्हणजे काय, वी चेक टिक केल्यानंतर, इथे चेकबॉक्सवर टिक केल्यानंतर टिक येतं आहे का नाही. ओके, याची प्रॉपर्टी काय आपण चेक करतो, अनचेक केल्यावर अनचेक होत आहे का नाही. ओके, देन वी हॅव इनपुट आउटपुट डोमेन चेक करत असतो. ओके, वेदर इट मेन व्हॉट डू, याला काय म्हणू शकतो आपण, आय पी डोमेनमध्ये त्याची साईज असते ना, की कॅरेक्टर्स वगैरे जेवढे घ्यायचे आहे. ओके, समजा मिनिमम मी 4 दिले, की 4 नंबर्स पास व्हायला पाहिजे. जर 5 होत आहे, सो इट इज इनकरेक्ट. ओके, लाईक दिस ओनली. देन वी चेक एरर हँडल. ओके, एरर्स काय येतात आपण हे चेक करत असतो. देन अगेन वी गो फॉर दिस थिंग्स. ओके, बॅक एंड कव्हरेज म्हणजे डेटाबेसमध्ये आपला कोणता डेटा गेला आहे आपण तो चेक करत असतो. येस, वी हॅव सीन द डेटाबेस, राईट. सिलेक्ट स्टार फ्रॉम दिस टेबल नेम. ओके, इट विल शो ऑल युअर डेटा. ओके, now so this is how we check our functional testing. Okay, functionality of your application. Understood? येस सर. याच्याच अपोजिट आहे माझ्याकडे नॉन फंक्शनल टेस्टिंग. ती पण खूप सोपी आहे. सर सर्व्हिस लेवल कुठे कॅल्क्युलेशन बेस कव्हरेज काय असतं? बघा, सर्व्हिस लेवल कॅल्क्युलेशन बेस आहे, फंक्शनॅलिटीचा एक पार्ट आहे. ओके, मी दाखवतो तुम्हाला. सर्व्हिस लेवल कॅल्क्युलेशन हे बघा, इट इज जेव्हा आपण बॅकएंड चेक करतो ना, त्याच्यानंतर आपण SLC करतो. म्हणजे काय, सर्व्हिस लेवल कव्हरेज. व्हॉट इज मीन बाय सर्व्हिस लेवल कव्हरेज. सो सर्व्हिस लेवल कव्हरेज याच्यामध्ये आपण काय करतो, जो आपला तो BA पर्सन असतो ना, बिझनेस ॲनालिस्ट, इट क्रिएट सिक्वेन्स ऑफ मॉडेल. तुमच्या मॉडेलची सिक्वेन्स तयार करतो. म्हणजे पहिले हे पेज येणार आहे, देन इफ यू क्लिक ऑन द हायपरलिंक इट विल जम्प ऑन द नेक्स्ट पेज, देन अगेन इट विल क्लिक ऑन द नेक्स्ट हायपरलिंक, इट विल जम्प ऑन द थर्ड पेज.
like this only. So this aspect of your sequential Okay. function get tested. पहिले आपण हे चेक करू, then we go for this page, then we go for this page. So this is a service, this is a service level coverage. Understood? ओके सर. सो दे आपण काय चेक करतोय की ह्या हायपर लिंकवर क्लिक केल्यानंतर हेच पेज ओपन व्हायला पाहिजे. जर हे पेज ओपन झालं डायरेक्ट, सो इट इज इनकरेक्ट. अंडरस्टूड? येस. ओके सर. येस सर. बाकीच्यांना कळतंय का? येस, नो बोला. प्रियंका मॅम, ज्योती मॅम, एनी क्वेश्चन, एनी डाऊट? नो? नॉन फंक्शनल टेस्टिंग. नॉन फंक्शनल म्हणजे काय? खूप सोपं आहे बघा. मी एक तयार केला आहे क्रोम ब्राउझर ॲप्लिकेशन. ओके, सो याच्यामध्ये नॉन फंक्शनल गोष्टी काय राहू शकतात? मी तुम्हाला हे वेदर इट इज वर्किंग ऑन सिस्टीम ऑर नॉट. ओके, डिफरंट टाईप ऑफ व्हर्जन्स ऑर नॉट. कोणत्या डिफरंट व्हर्जन्सवर करताय का? ओके, वेदर इट इज अ कम्पॅटिबल. ओके, कम्पॅटिबल ऑन अँड्रॉइड, वेदर इट इज अ कम्पॅटिबल ऑन iOS सिस्टीम, वेदर इट इज अ कम्पॅटिबल ऑन ब्लॅकबेरी. वेगवेगळ्या व्हर्जन्सवर तुमचं ॲप्लिकेशन, तुमचं सॉफ्टवेअर वर्क होतं आहे का? दिस इज नथिंग बट अ नॉन फंक्शनल. फंक्शनल गोष्टी चेक करायच्या नसतात. ओके, येस. इट इज अ ग्लोबलायझेशन टेस्टिंग. म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर इंग्लिशला सपोर्ट करतं आहे का, हिंदीला सपोर्ट करतं आहे का, मराठीला सपोर्ट करतं आहे का, लाईक दिस ऑनली. अंडरस्टूड? येस. वी हॅव सम ब्राउझर कम्पॅटेबिलिटी ऑल्सो. ब्राउझर कम्पॅटेबिलिटी म्हणजे काय? क्रोमला सपोर्ट करतं आहे का, देन वी हॅव फायरफॉक्स अँड एन नंबर ऑफ थिंग्स. येस, दिस इज नोन ॲज युअर नॉन फंक्शनल टेस्टिंग. अंडरस्टूड? येस, नो बोला काहीतरी. येस सर. ओके, बघा याच्यामध्ये असं काही वेगळं नाही आहे. ओके, नॉन फंक्शनल तर खूप छोटा पार्ट आहे, एकदम खूप सोपा. ओके, GUI टेस्टिंग म्हणजे काय? तर तुमचे जे सॉफ्टवेअर आहे ते तुमचे जे कम्प्युटरचं जे व्हर्जन आहे ना, त्याला ते सपोर्ट करतं का? तुमचं जे ग्राफिक आहे त्याला तो सपोर्ट करतो का GUI टेस्टिंग? ओके, सो लाईक दिस ओनली. वी चेक एव्हरीथिंग. वी ऑल्सो डू परफॉर्मन्स टेस्टिंग. PT पण आपण करत असतो. म्हणजे काय? तुमचं सॉफ्टवेअर ओपन व्हायला किती वेळ लागतो, एखादा हायपर लिंक ओपन व्हायला किती वेळ लागते. वी चेक each and every single thing. Understood? Yes, no बोला. नो? येस सर, आलंय, पण मी त्यांच्यासाठी वेट करतो की त्यांचा रिस्पॉन्स येईल. अरे बाकीच्यांनी पण सांगा. येस, ज्योती मॅम, प्रियंका मॅम, काही कन्फ्युजन, काही डाऊट, प्लीज गो अहेड अँड प्लीज आस्क. ओके, नसेल समजत प्लीज विचार. हे रिव्हिजन सेशन चालू आहे आपले. ओके, UAT मध्ये 2 प्रकार असतात. ओके, मी तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारायचो की टेस्टिंगचे मला टाईप सांगा. ओके, तुम्ही मला सांगायचात ओके अल्फा टेस्टिंग, बीटा टेस्टिंग, पण ते टेस्टिंगचे टाईप नाही आहे, ते UATचे टाईप आहे. ओके, आय विल रिपीट हिअर. परत एकदा तो टॉपिक क्लिअर करून देतो मी तुमचा. UAT. ओके, UATचे 2 टाईप आहे. पहिला टाईप आहे अल्फा. ओके, अल्फा टेस्टिंगमध्ये आपण काय करतो? इट हॅपन्स फॉर वेब बेस्ड ॲप्लिकेशन. जेवढे वेब बेस्ड ॲप्लिकेशन आहे ना माझे, त्यांच्यासाठी असं अल्फा टेस्टिंग कंडक्ट इन अ कंट्रोल एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट कंट्रोल म्हणजे काय? सगळ्या गोष्टी जे परफेक्टली वर्क होत आहे त्याच्यातच. ओके, ना डेव्हलपर अँड टेस्टर्स आर मोर इन्व्हॉल्व. याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असतं? डेव्हलपर असतो आणि टेस्टर असतो. राईट. नाव रिअल कस्टमर्स आर इन्व्हॉल्व. लाईक तुमचे जे बँक होतं ना आपला कस्टमर, ओके, तो पण इन्व्हॉल्व याच्यामध्ये असतो. याच्याच अपोजिट असतं माझ्याकडे बीटा टेस्टिंग. ओके, बीटा टेस्टिंग. व्हॉट डू वी डू इन अ बीटा टेस्टिंग? बीटा टेस्टिंग हॅपन्स इन अ प्रॉडक्ट बेस्ड कंपनी. याच्यामध्ये प्रॉडक्ट बेस्ड कंपनी जे असणार आहे ना, आपण घेतलं होतं प्रॉडक्ट बेस्ड, सर्व्हिस बेस्ड, त्याच्यामध्येच हे होतं. नाव बीटा टेस्टिंग कंडक्ट इन अ अनकंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. राईट. अनकंट्रोल एन्व्हायरमेंट मीन्स विदिन ऑर्गनायझेशन. आपल्या ऑर्गनायझेशनमध्येच टेस्टिंग होत असते. कस्टमर्स कोण असतं याच्यामध्ये? मे बी तुमचं मायक्रोसॉफ्ट आहे, रुपे आहे, मास्टरकार्ड आहे. हे सगळे तुमचे जे कंपनीज आहेत ना, हे सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. खूप सोपं आहे. अल्फा बीटामध्ये 2 पॉईंट सांगायचे फक्त. ओके, इट इज अ पार्ट ऑफ UAT. इट इज अ वेब बेस्ड ॲप्लिकेशन अल्फा, and beta testing is a product based. Okay, alpha testing conduct in a control environment, whereas beta testing control in a uncontrolled environment. बोला याच्यामध्ये काही डाऊट, काही कन्फ्युजन? येस, एनीवन?